तो बघा कसा बारीक पोरांसारखा केलं तो इकडे बघा. पैसा घेतो व्हिडिओ बनवायला. म्हणजे काय आहे माहिती आहे का, मला कोणी व्हिडिओ बनवायला सांगतो कोणाला नाही पण बोलू शकत नाही. मला माझं मिनी ब्लॉग आणि माझ्या इंस्टाग्रामवर टाकतो ते रील, त्याच्यात मी म्हणजे मलाच टाईम भेटत नाही. आणि इकडे बघा आपली हंटर घेऊन चाललोय आज कॉलेजला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्लॉगमध्ये. आणि आज मी चाललो आहे कॉलेजला. बरेच दिवस झालं कॉलेजला गेलेलं नव्हतं म्हणून आज कॉलेजला चाललो आहे. इकडे बघा आपला तन्मय भाई आणि इकडे बघा आपली हंटर घेऊन चाललो आहे आज कॉलेजला. तर चला. आम्ही चाललो आता कॉलेजला आणि छोटा पाऊस पण आलाय. रस्त्यात पाऊस भेटतो का नाही काय माहीत नाही. जर पाऊस आला तर आम्हाला अख्खा भिजवून टाकेल. इकडं पावसाचं वातावरण झालं आहे आणि छोटा पाऊस पडतो. आता बघू पुढे पाऊस भेटतो का नाही. जर पाऊस आला तर आम्हाला अख्खा भिजवेल. आणि आम्ही छत्री पण आणलेलं नाही, रेनकोट पण नाही, तसाच चाललोय. इकडं बघा वातावरण बघा किती भारी झालं आहे. मी मागे एक पहिलाच व्लॉग टाकला होता मी माझा, त्यात तो धबधबा दाखवला होता ना. तो इकडं बघा यो खालिंगला जाताना रस्ता आहे ना, यो या डोंगराच्या या ते साईडला तो धबधबा आहे. आणि जर तुम्हाला जात असेल तर मी पुढून तुम्हाला एक रस्ता दाखवतो. इथून जायला रस्ता आहे, जर कोणाला जात असेल तर जाऊ शकता. मित्रांनो इकडं बघा कुरुनला जायला रस्ता आहे आणि यो खालिंगला जायला रस्ता आहे. आणि जो यो टर्न आहे ना, इथून ह्यो रस्ता जो जातो तो डायरेक्ट ते धबधब्यावर जातो. तो समोर तुम्हाला डोंगर दिसतो ना, तिथून त्या डोंगराच्या ते साईडला तो धबधबा आहे. इथून जर तुम्ही गेलं ना तर अर्ध्यांगी गाडी जाईल आणि तिथंशी एक झाप आहे, तिथून सरळ जायला रस्ता आहे ते धबधब्यावर. जर तुम्हाला कोणाला जायचं असेल तर जा. चांगला एकदम लोकेशन आहे आणि जाम मजा येते तिथं गेल्यावर. मी तर किती वेळा गेलो माहिती आहे का, 3 वेळा जायची म्हणजे 3 फेऱ्या झाल्या माझ्या. तरी पण आता परत जावंशी वाटतो. पण मी कुठं ना कुठं जातो, 5 दिवस फिरत असतो, कुठे पण कामं असतात म्हणून मी जात नाही. तर चला आता जातो कॉलेजला. जाम टाईम झाला आहे. हिर बघा मस्त हंटर घेऊन चाललो आहे आज कॉलेजला. बरेच दिवस झालं गेलेलो नव्हतो. आणि 15 मिनटं राहिलं फक्त आम्हाला कॉलेज. 15 मिनटं 12चा कॉलेज असतो. आम्ही निघलो आहे घरातून जवळजवळ अर्धा तास लवकर निघलो आहे. चला पुढे जाऊन पण तो रस्ता दाखवला असता, पण आता कॉलेजला जायला आम्हाला टाईम झाला आहे म्हणून आता इकडं पुढं गेलो नाही तुम्हाला रस्ता दाखवायला. जर टाईम भेटला कॉलेजच्या घरी जाताना तर तुम्हाला तो रस्ता दाखवेल. सकाळी काहीच खाल्लेलं नव्हतं म्हणून आता आलो आहे समोसा खातो ना, जातो कॉलेजला. इकडे बघा त्यांना काय कसं खातो बघा. इकडे बघा हे पण चाललं कॉलेजला. ते झालं कल्याणला, आम्ही झालो पाडग्याला. तर इकडे बघा हो पण आलाय कॉलेजला, छत्री घेऊन आलाय बघा असा. गाडी लावली इथं, पोचलो कॉलेज जवळ. इथं बघा आमचा कॉलेज. आता जातो आतमध्ये. टाईम तर झाला आहे, कॉलेज भरला असेल. मॅडम आलेत का नाही माहीत नाही वर्गात. बघा तन्मय भाई इथं आलो तरी अजून तो बघतो पावडर गेले का नाही, केस भिजलेत का नाही बघतो तो. बघा असं चाललाय. चला मित्रांनो आता चालू आहे कॉलेजमध्ये. बरेच दिवसातून आलो आहे. एंट्रीला काय बोलते काय नाही बोलणार. चल टीचर. मित्रांनो बसलो आता वर्गात. इकडे बघा बसलो आहे आणि लेक्चर झालं 3-4. या वैतागाला आहे थोड्या वेळात सुटल कॉलेज. काहीच पोरा नसतं कॉलेजला. ह्यो बघा कसा कुत्र्यावर का चावतो. मित्रांनो सुटला कॉलेज आता आणि चाललो आहे घरी. इकडे बघा सगळेजण चाललो आहे आता. घरी चाललेलो आणि घरी जाता बोललो जाऊ दे विमार्टमध्ये. आलो आहे तर विमार्टमध्ये जातो, बघतो काय काय आतमध्ये. ह्यो बघा काय घ्यायला लागलाय. अरे तुका पोरेस का घ्यायला. त्यांना आंघोळला चालला काय बादला घेऊन.
मित्रांनो इकडे बघा, या ड्रेन क्लीनर आम्ही घ्यायला आलोय, घेतल्या त्या. ह्यो बघा कसा बारीक पोरांसारखं केलं तो. इकडे बघा, बघला का, बघली का घेतल्या तर बघ 2 वाजता. आणि नुसता इकडे बघा फिरायचं काम चालू आहे आमचं. नाही हो तर काय काय पण उचलेली. इकडे बघा, ज्या भेटल त्या सगळ्या, त्या बघा आता त्या उचलला चांगला बघतो, या काय आहे त्या काय आहे. बिस्किट घेतलं, एक हॉर्लिक्स घेतलं आणि त्या 2 ड्रेन क्लीनर घेतल्या. आणि आता आम्ही चाललोय घरी. गाडी लावलेली इथे. इकडे बघा, गारला चाय होती, याचा पण लक्ष नाही. दर एक बिस्किट घे, खाणार आता लगेच. तर पाडग्यातून निघलो आता मी चाललोय घरी. आणि एक नशीब आहे का पाऊस आम्हाला भेटलेला आहे घरी यात म्हणजे जाताना. आणि जेव्हा मी घरून आलो पाडग्याला कॉलेजला तेव्हा थोडासा पाणी होता. आता काहीच पाणी नाही इकडं बघा. जेव्हा कॉलेजमध्ये होतो ना तेव्हा थोडासा पडलेला, पण आता नाही पाऊस. मित्रांनो तुम्हाला मी जाताना बोललेलो का ते रस्त्याला तुम्हाला तो रस्ता दाखवीन धबधब्यावर जाताना. पण आता आम्हाला टाईम झाला. इकडं बघा, योच रस्ता आहे तो. आणि आता मला टाईम झाला आहे घरी जायला, भूक पण लागले. पण आता तो रस्ता तुम्हाला दाखवायला तिकडं जात नाही. जर तिकडं गेलो तर जाम टाईम होईल. म्हणून नंतर कधी आल्यावर मी तुम्हाला तो रस्ता दाखवीन. आम्ही आता चाललो आहे घरी. आणि पाऊस नाही आलेला, जाम नशीब आहेत. पण वातावरण एकदम भारी झालं इकडं बघा. घरी जाऊन आता जेवतो, ब्लॉग एडिट करतो आणि बाकी काय नाही. मी आता असा ठरवला आहे का रोज ब्लॉग टाकेन. म्हणून 2 दिवस झालं रोज ब्लॉग टाकतो मी. मित्रांनो आता रस्त्याला थांबलो आहे. रील बनवायचे आहेत. बरेच दिवस झालं म्हणजे इंस्टाग्रामवर आहे ना मी रील टाकत नाही जास्त, कारण ब्लॉग एडिट करायला मला टाईम लागतो. आणि ब्लॉगमध्ये मी ते रील बनवायचे आणि रील टाकायचे इंस्टाग्रामवर ते विसरून जातो. म्हणून आता रील बनवतो. आणि मला ना अजून एक आयडिया सुचले का गाडीची व्हिडिओ बनवावी, म्हणून गाडी तर लावले. आणि आता तुम्हाला पुढे दाखवतो बघा गाडीची व्हिडिओ कशी बनवली ती. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली एकदा कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो व्हिडिओ बनवून झाले, एकच व्हिडिओ बनवले, एक आहे त्यांना एक आहे. आणि आता चाललो आहे घरी, कारण पाऊस आला आहे आणि जवळ आलो आहे ना, भिजायला नको म्हणून निघतो लगेच. एकच व्हिडिओ बनवले, ती एडिट करून संध्याकाळी लगेच टाकीन. आणि हा व्लॉग आहे ना तो पण आजच एडिट करून आजच टाकीन. मित्रांनो तन्मयला सोडला घरी आणि आता मी जातो घरी. बॅग घेतली आणि दूध घेतलेलं ते लावलं आहे पुढं पिशवीला. आणि आता मी चाललो आहे घरी. घरी जातो, जेवतो आणि लगेच व्लॉग एडिट करायला सुरुवात करतो, कारण जास्त टाईम होतो. आणि मला 3 व्हिडिओ अजून एडिट करायचे आहेत, म्हणून टाईम होईल जास्त. आणि जाम वैताग येतो व्हिडिओ बनवायला. आणि म्हणजे काय आहे माहिती आहे का, मला कोणी व्हिडिओ बनवायला सांगतो, कोणाला नाही पण बोलू शकत नाही. मला माझं मिनी ब्लॉग आणि माझ्या इंस्टाग्रामवर टाकतो ते रील, त्याच्यात मी म्हणजे मलाच टाईम भेटत नाही. आणि कोणाला नाही पण बोलू शकत नाही व्हिडिओ बनवायला दिल्यावर. मी व्हिडिओ बनवून देतो. घरी आलो, जेवलो आणि इकडं बघा विमार्टमधून जो हॉर्लिक्स आणलेला ना तो दुधात टाकला आणि तो घेतला आहे पियाला. आणि इकडं माझं व्लॉग लावलं. आजी बघते आणि मी पण बघतो. मी व्लॉग असं बघतो का, म्हणजे मी त्यात बघतो का अजून काय बदल करता येईल का नाही, अजून म्हणजे मी त्यात काय चेंजेस केले पाहिजेत.
म्हणून त्याचा जरा ऑब्झर्वेशन करतो. भावांनो, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग मी इथेच एंड करतो आणि तुम्हाला माझं व्लॉग कसं वाटतं ते हे तुम्ही कमेंट करून मला सांगा. कारण मला असं वाटतं का काही जणांना माझं व्लॉग आवडतं नाही आवडत ते, म्हणून मी अजून काय त्यात चेंजेस केले पाहिजेत. म्हणून तुम्हाला जे काय वाटत असेल ना ते कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.